राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झालेत। पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला लागलेली गळती रोखण्यासाठी आता पार्थ पवारांनी सूत्र हाती घेतलेत। त्यांनी पक्षपदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा धडाका लावला आणि त्यामुळे आगामी काळात अजित पवार पिंपरी चिंचवडची जबाबदारी पार्थ पवारांच्या खांद्यावर टाकणार का याची चर्चा आता सुरू झाली आहे। नुकतंच पार्थ पवारांनी पिंपरी चिंचवड परिसरातील पूरग्रस्त भागाचा दौरा केला। विचारपूस करण्यासाठी अचानक कोण आलंय हे नागरिकांना कळलंही नाही आणि त्यामुळेच स्थानिक आमदार अण्णा बनसोडेंना पार्थ पवारांची ओळख करून द्यावी लागली। हे पार्थ दादा हे बघायला आलेले। खरं तर पिंपरी चिंचवड हा अजित पवारांचा बालेकिल्ला, पण पार्थ पवार इथल्या राजकारणात आजवर फारसे सक्रिय नव्हते। 10 वर्षांपूर्वी मावळ लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती, पण लोकसभेत पराभवानंतर खट्टू झालेल्या पार्थ पवारांनी पिंपरी चिंचवडच्या राजकारणाकडे पाठ फिरवली होती। पण आता पार्थ पवार इथल्या राजकारणामध्ये सक्रिय झालेत। वास्तविक बघितलं तर त्या टायमाला ज्यावेळेस ते उमेदवार म्हणून मावळ मतदारसंघामध्ये जाहीर झाले होते त्यावेळेस त्यांच्याकडे खूप कमी म्हणजे नौका अनुभव असा होता। आता तसं पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये काम करत असताना त्यांचाही अनुभव दांडगा झालेला आहे आणि ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून किंवा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जर सक्रिय झाले तर युवक वर्गांचा आणि इथल्या पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा उत्साह वाढेल। पार्थ पवार अचानक राजकारणात सक्रिय होण्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये पक्षाला लागलेली गळती। नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि अजित पवारांचे खंदे समर्थक अजित गव्हाणे यांनी 16 नगरसेवकांसह शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला। तेव्हापासून पिंपरी चिंचवड शहरातील शहराध्यक्षपद रिक्त आहे। या पार्श्वभूमीवर पार्थ पवारांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली, तसंच पिंपरी चिंचवडमधील विधानसभेच्या जागा जिंकण्याचा विश्वासही व्यक्त केला। पूर पाहणी दौरा केला। या सगळ्यावर त्यांच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह संचारला आणि ते अशी आशा व्यक्त करतायत की यातून पक्षाला उभारी मिळेल। तर पक्षाला उभारी मिळणार असेल तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत। फक्त आमची एवढीच अपेक्षा आहे की आता त्यांनी जर सुरुवात केलेलीच आहे तर याच्यामध्ये त्यांच्याकडनं सातत्य राहावं। ते लोकसभा मावळमधून पराभूत झाल्यानंतर त्यांनी जो रॅपो ठेवायला पाहिजे होता तो मागील काळात त्यांनी ठेवलेला नाही। गेल्या 10 वर्षात त्यांचं येणं फार कमी आहे आणि जर त्यांनी रॅपो ठेवला तर त्यांना निश्चितच या भागातून प्रतिसाद मिळू शकतो। बारामती लोकसभा निवडणूक प्रचारात पार्थ पवार फारसे दिसले नाही। याउलट त्यांचे धाकटे बंधू जय पवार प्रचारात सक्रिय होते। पण आता पार्थ पवारांनी पिंपरी चिंचवडच्या राजकारणात लक्ष घालायला सुरुवात केली आहे। मात्र त्यामध्ये सातत्य राहणार का हाच खरा प्रश्न आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज पाटील सह गोविंद वाकडे आणि ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत पिंपरी चिंचवड।